बारामतीमध्ये खरं तर सकाळी काही काळापूर्वी राडा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। युगेंद्र पवार जे उमेदवार आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे, त्यांच्या आई शर्मिला पवार यांनी या ठिकाणी येऊन एक आरोप केलेला आहे की अजित पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी घड्याळ चिन्ह असलेल्या स्लिप वाटतात। किरण गुजर आहेत अजित पवार पक्षाचे नेते, काय सत्य परिस्थिती, नेमकं काय झालं होतं इथं? एक मिनटं पहिल्यांदा मतदान केंद्रावर आल्याच कशा, कारण उमेदवार किंवा त्यांचा निवडणूक प्रतिनिधी ह्या दोघांनाच आत येता येतं। मग आत आला असेल तर आपण बेकायदेशीररित्या प्रवेश केला असं म्हणतं काय वावगं? आणि मग त्या स्लिप तुम्ही कुठनं आणल्या? तुमच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। तुमचा कार्यकर्ता हा आतमध्ये स्लिप हिसकावून घेऊ शकत नाही। ते काम कुणाचं आहे? ज्याला दाखवतो त्या बूथ लेवलच्या ऑफिसरचं आहे, त्यांनी कुठेही तक्रार दाखल केली नाही। मग तुमच्याच हातात कागद कसे आले? माझं म्हणणं आहे हे सगळं क्रिएट केलेलं काम आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आमच्याच कार्यकर्त्याला दमदाटी देऊन त्यांना बूथमधनं बाहेर काढण्याचं काम केलं, हे लोकशाही प्रक्रियेला बाधक आहे। तुमचं म्हणणं आहे तर चिठ्ठ्या त्यांनीच आणलेल्या होत्या, त्या खोट्या आहेत सगळ्या? अहो आमच्या बूथवर जाऊन बघा ना कुठे चिठ्ठ्या आहेत का? हां, गरज नाही ना आम्हाला। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही या ठिकाणी दमदाटी करताय या मतदान केंद्रात। पोलीस कंप्लेंट करा, पोलीसला विचारा, पोलीस बंदोबस्त आहे। जर कुणी दमदाटी केली असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। नाही, फक्त पोलिसांतच नाही तर निवडणूक आयोगाकडे पण तक्रार करणार असेल त्यांचं म्हणणं। देऊ द्या ना, मी उत्तर देतो ना उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी नात्याने आणि प्रूव्ह करतो ना। त्यांनी प्रूव्ह करावं, मी करतो, काय अडचण नाही। परंतु याचा अर्थ प्रेशर खाली घेऊन तुम्ही दाबायचा प्रयत्न करू नका कुणाला। किरणजी, बारामतीमध्ये अशा पद्धतीचा प्रकार यापूर्वी कधीही नव्हतं। गेल्या 8 निवडणुका मी पण उमेदवाराचा प्रतिनिधी आहे। हे वाईट वळण आता पहिल्यांदाच लागलेलं दिसते आणि हे का लागतंय ह्याचा विचार या ठिकाणी बारामतीकरांनी करण्याची गरज आहे। कशामुळे होते हे सगळं असं तुमचं म्हणणं? अहो माझं म्हणणं आहे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। निवडणुकीचा निकाल अजित पवारांच्या बाजूने स्पष्ट लागताना दिसतोय, जनता जाताना दिसते, म्हणून एक क्रिएटिव्ह करतायत। तुमचा विश्वास आहे अजित पवार? 100%। अजित पवारचं लीड काय असेल? अजित पवारचं लीड काय असेल? 1 लाखाच्या खाली अजितदादा येणार नाही। आणि शर्मिला पवार आत्ताही आतमध्ये आहेत, तुमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या बाहेर काढल्या जातात, कार्यकर्त्यांना पोलिसांकडे तुमची पोलिसांसोबत वादावादी देखील झाल्याचं बघा झाले ना। मी पोलिसांना पोलिसांना विनंती केली मी की बाबा त्यांनाही बाहेर काढा, आमचे कार्यकर्ते बाहेर जातील। मी पहिल्यांदा पोलिंग एजंट आमचा एक होता आत, त्याला नेऊन पहिल्यांदा पोलीस बंदोबस्तात बसवावं लागलं मला। हे लोकशाही प्रक्रियेतला भाग आहे का? आणि त्या 100 मीटरच्या आत त्या ठिकाणी जाऊन उभा राहिल्यात, त्यांना पोलीस बाजूला काढत नाही आणि माझे कार्यकर्ते मात्र हाकलल्यात। हा आमच्यावर अन्याय आणि पक्षपातपण आहे। पोलिसांकडनं पक्षपातीपणा केला जातो या सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांसोबत। जर तुम्ही चित्र बघितलं तर कॅमेरा दाखवा ना की आमचे कार्यकर्ते कुठं बाहेर आणि त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत आता उभा, कॅमेरा दाखवा। तुमचं स्पष्टपणे मत आहे की जर तक्रार केली तुम्ही सगळी उत्तर देणार पोलिसात? देणार ना। अहो आतापर्यंत देत आलोय, आमच्याकडनं आम्ही एकही तक्रार आतापर्यंत दाखल केली नाही, पण त्यांनी ज्या तक्रार दाखल केल्या त्याला कायदेशीर उत्तर आम्ही आतापर्यंत दिलेले आहे। बारामतीचं नाव खरं तर देशामध्ये चांगलं निवडणूक म्हणून बघितलं जातं, पण अशा घटनांमुळे बारामती। पण ही घटना कुणामुळे घडली? बारामतीला वळण कुणामुळे लागतंय आणि गेल्या 40 वर्षात का नाही लागलं गेलं? याचंही आत्मचिंतन सगळ्यांनी करण्याची गरज आहे असं माझं म्हणणं। किरण गुजर होते अजित पवार यांच्या पक्षाचे या ठिकाणचे प्रमुख असताना त्यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की अशा पद्धतीच्या चिठ्ठ्या आमच्या कार्यकर्त्यांनी वाटलेल्या नाहीत, त्या चिठ्ठ्या त्यांनीच घेऊन आल्या. अशा पद्धतीचा आरोप करत असताना आमच्याच कार्यकर्त्यांना त्यांच्याकडनं दमदाटी केली गेली, सोबतच पोलिसांकडनं आमच्यासोबत पक्षपातीपणा केला जातो असा गंभीर आरोप अजित पवार यांच्या पक्षाचे नेते किरण गुजर यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।